बोईसर सरकारी अतिक्रमण जमिनीच्या चौकशीची टांगती तलवार नीलम संख्येचे उपसरपंच पदार राहणार की जाणार। महाराष्ट्रात नेत्यांनी सरकार भूखंड लाटल्याचे प्रकार उघडकीस येताना सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुपुत्राचे कारनामे सर्वत्र प्रसार माध्यमात चर्चेत आहेत। त्याप्रमाणे बोईसरमधील बहुचर्चित बोईसर ग्रामपंचायतचे उपसरपंच व बोईसरच्या ग्रामपंचायत हद्दीतील वाढलेल्या विस्तारामध्ये ज्यामध्ये अधिकृत अनधिकृत बांधकामे गेले 15 वर्षापासून ग्रामपंचायतीवर अधिराज्य गाजवणारे नीलम संखे यांच्यावर सरकारी जमीन लाटण्यासंदर्भात पुराव्यासह तक्रारी अंतर्गत चौकशी जिल्हा परिषद ग्रामविकास विभाग व महसूल विभागामार्फत सुरू आहे। तपास अधिकारी आर कोळी विस्ताराधिकारी यांच्या मार्फत चौकशी करण्यात येत असून संबंधितांना नोटीस देण्यात आलेली आहे। पुढील आठवड्यात अहवाल सादर करण्यात येईल। तसेच महसूल विभागाचे बोईसर मंडळ अधिकारी विजय गोंडकर यांच्याकडेही तपास जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यांनीही पुढील आठवड्यात अहवाल सादर करण्यात येईल असे सांगितले। दरम्यान ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे हे रजेवर असल्याचे सूत्रांकडून समजते। तरी तक्रारदाराने सादर केलेले पुरावे चौकशी अहवालातील चौकशीतून उपसरपंच नीलम संखे यांना राजीनामा द्यावा लागतो की पुढील कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते। जिल्हा परिषद लढवण्यासाठी इच्छुक असल्या नीलम संखेंना सरकारी अतिक्रमण महागात पडणार का? सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या सरकारी जागा घोटाळ्यापैकी ह्यामध्ये मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांच्या पालघर जिल्हा प्रमुखाच्या बाबतीत काय करणार? तसेच महसूल मंत्री बावनकुळे साहेब या प्रकरणाकडे पण लक्ष देतील का? परिणामी सदर प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांच्याकडे देण्यात येणार आहे असे सूत्रांकडून समजते। निवडणुकीमुळे सदर विषयात काय होणार याची उत्सुकता जनतेमध्ये शिगेला पोहोचलेली आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट।